पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतोय उस्मान. यावेळेस उस्मानचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच चेंडूवर मात्र चौकारानं स्वागत. गावठी क्रिकेट संघ उतरली गावाचा, गावठी क्रिकेट संघ उतरली गावाचा. विश्वास भगत आयोजक या सरपंच चषकाचा. परेश म्हात्रे आणि बारक्या कांबळे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक जोडी आहे. बरंच काही निर्भर असतं कामोठे संघाचं या जोडीवर. इथे मात्र जबरदस्त स्वीप केलाय, फटका अत्यंत चांगला आहे. चेंडू इथून मात्र पाहायला गेलं तर ट्रॅव्हल होतोय. 4 धावांन करता इथे सुरुवात केली जाते परेश म्हात्रेच्या पॅटमधून. क्रिकेट उतरली गावचा, डंका वाजतय क्रिकेट संघाचा. गावदेवी क्रिकेट उतरली गावचा, डंका वाजतय क्रिकेट संघाचा. डंका हा वाजतय, नाव हा गाजतय. उपसरपंच जितेंद्र भगत, टीम मॅनेजर क्रिकेट संघाचा. डीजे कामोठे संघाचे पाठीराखे एक उत्कृष्ट फोटोग्राफर बंटी भोईर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. बंटी भोईर यावेळेस पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. उस्मान पटेलचा हा चेंडू इथून मात्र काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूना. मात्र परेश म्हात्रे लगावतोय लगातार तिसरा चौकार. तर बंटी भोईर आपण यायचंय. त्यामुळे टेनिस क्रिकेटसाठी नेहमीच चांगलं योगदान असतं आणि एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्यांची ओळख आहे बंटी भोईर. इथे मात्र फटका चांगलाय, कव्हर मधून काढलाय. यावेळेस मात्र मैदानाच्या चौफेर फलंदाजी आणि गोलंदाज उस्मान पटेलची मात्र धुलाई मैदानावर. लगातार चौथा चौकार. सैर भैर करून ठेवलं आता मात्र उस्मान पटेलला. ज्या पद्धतीनं उस्मान पटेल दुसऱ्यांना ठोकतो तसाच मात्र यावेळेस अजून एक मोठा फटका. चेंडू भिरकावलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्राबाहेर. परेश म्हात्रे मात्र अक्षरशः तुटून पडलाय. उस्मान पटेलला मात्र आसमान दाखवलं जात आहे. El pasito de la Martita, número 2, DJ Tadeo, DJ Raulito, confusa muchachos. चार चौकार आणि तदनंतर आलेला षटकार. कामोठे संघाचा संघनायक परेश म्हात्रे अक्षरशः पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं दाणा दाण उडवले ती तळोजे संघाची. इथे मात्र हा चेंडू चांगला होता. शेवटचा एक रन कंप्लीट केली जाते. प्रेशर जरूर आहे क्षेत्ररक्षकांवर. पहिलं षटक अत्यंत महागडं मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. 6 चेंडूंचा सामना केला परेश म्हात्रेनं आणि तब्बल धावा जमवल्या. त्या आता मात्र पाहायला गेलं तर 23 रन्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी दमदार सुरुवात चेतन स्पोर्ट्स च्या हनुमान कामोठे संघाची. थँक्यू डीजे. तर नक्कीच गणेश भगत साहेबांचं देखील आगमन झालं. आपण देखील मंचावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे आणि सामना इथूनच बघायचा आहे. ओर टू दीपक पाटील सर. पहिलं षटक संपले आणि तब्बल 23 धावा धावफलकावर लागल्यात. बंटी भोईर आपण यायचंय व्यासपीठावर. एक चांगले फोटोग्राफर त्याचप्रमाणे कामोठे संघासाठी अजून सुद्धा शुभेच्छा देतात आमचे अजून एक चांगले फोटोग्राफर अर्थातच अविनाश कोवारी यांच्या सुद्धा शुभेच्छा येतात. त्याचप्रमाणे बऱ्याचशा शुभेच्छा कामोठे संघासाठी येतात. योगेश परदेशी जे टॅक्स कन्सल्टंट आहेत, आमचे भाऊ म्हात्रे रॅकेट क्रिकेट समालोचक असून जे सल्लागार हे सुद्धा हा सामना लाईव्ह पाहतात, त्यांच्या सुद्धा शुभेच्छा येतात या संघासाठी.
आणि काय खेळ साकारला आतापर्यंत मैदानामध्ये कामोठे संघानं. फार मोठा संघ आहे पाहायला गेलं तर. प्रत्येक मैदानावर मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये गेला रे गेला कामोठे संघ की विजेतेपद मात्र पटकावलंच म्हणून समजा. अशा पद्धतीनं जो घौडदौड सुरू आहे आणि पाहायला गेलं तर जो विजयी रथ सुरू आहे, तळोजे संघ या कामोठे संघाला थांबवणार का? फलंदाजीतली क्षमता तळोजे संघाकडे जरूर आहे, उस्मान आहे, अली आहे, परंतु पाहायला गेलं तर सामना जर हाताबाहेर गेला, 4 षटकांमध्ये जास्त धावा धावफलकावर लागल्या तर मात्र जड जाऊ शकतो. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे, इथे मात्र फेकून दिलाय चेंडूला वाईडिश लॉंग ऑन, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. काय फलंदाजी सुरू आहे. सर्वच्या सर्व चेंडू आतापर्यंत एकटाच खेळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, समोर त्या ठिकाणी बॅटनं धावा येतात, तर इथे मात्र पाहायला गेलं तर खरंच अशा स्ट्रोकची गरज होती का? आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत परेश मात्र बरसलाय, हा पहिला निर्धाव चेंडू येतोय अझर पटेलच्या गोलंदाजीमधून. इथे मात्र एका विकेटची जरूरत असेल. बॅटची कडा, इथे मात्र फर्स्ट स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि पहिल्यांदा मात्र बारक्या कांबळेला मिळते स्ट्राईक. तब्बल 10 चेंडूंची वाट पाहावी लागली, कारण परेश मात्रेचं आक्रमण एवढं सुरू होतं, त्यामुळं बारक्या कांबळेला मात्र नॉन स्ट्राईक एंडला राहून हा खेळ पाहायला लागत होता. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 32 धावा, 32 रन्स बारक्या येतोय स्ट्राईक एंडला. अझरचा हा चेंडू यावेळेस बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केलाय. दिमागदार आपल्या स्टाईल मध्ये मात्र चौकारानं खातं उघडतोय बारक्या कांबळे. दोनही बाजूंनी मात्र पाहायला गेलं तर आक्रमण पाहायला मिळतंय. काय दर्जेदार फटकेबाजी सुरू आहे, रॉकिंग परफॉर्मन्स मैदानामध्ये. इथे मात्र फुल टॉस होता, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय, दुसऱ्या धाब्याला प्राधान्य दिलं जातंय. इथे मात्र कलेक्शन मध्ये गडबडी केली अझरना. थ्रो व्यवस्थित व्हायला हवा होता, परंतु 2 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या बरोबरीनं बारक्या कांबळे पोहोचलाय 6 या धावसंख्येवर, तर चेतन स्पोर्ट्स चेअरमन कामोठे संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19च्या सरासरीनं बिनबाद 38 रन्स. दमदार सुरुवात. पहिली 2 षटकांमध्ये मात्र हल्ले पाहायला मिळाले. इथे मात्र कोणता गोलंदाज असेल तो मात्र ह्या धावसंख्या रोखू शकतो, एखादी विकेट आपल्या संघाला मात्र मिळवून देऊ शकतो. पाहायचं यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर इब्राहिम पटेल येतोय. तर तसेच आमच्या अतिथी मान्यवर केशव भगत साहेबांचे देखील आगमन झालंय, त्यांनी देखील मंचावर येऊन असं नसतं व्हायचंय. ओ तू दीपक सर. इब्राहिम पटेल टू परेश म्हात्रे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पाहायला गेलं तर विकेट किपरच्या मागे चेंडू जरूर गेला होता. 1 रन कंप्लीट केली जाते, त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात पंच इशारा करतात. धावसंख्येत भर टाकली जाते. 39 धावा आतापर्यंत 4 षटकांच्या सामन्यामध्ये मात्र ही चांगली धावसंख्या उभारली जाते चेतन स्पोर्ट जनमान कामोठे संघाकडून. 2 फलंदाज मात्र तळोजे संघांच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलेत. मैदानामध्ये उस्मान पटेलला मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा, अझर पटेलच्या षटकामध्ये 15 धावा, आणि आता मात्र हे इब्राहिम पटेलचं षटक मात्र निर्णायक ठरणार का तळोजे संघासाठी? यावेळेस मात्र कबरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, दुसऱ्या धावेला प्राधान्य. रनिंग बिटवीन द विकेट पहा किती स्मार्ट आहे. पाहायला गेलं तर दोनही फलंदाजांच्या बॅटमधून चौकार आणि षटकार येतात आणि तरीही 1-1 धावेसाठी मात्र पूर्ण करतात, कारण बारक्याला 1-1 धावेचं महत्व माहिती आहे. जयदास गोवारी यांच्याकडून लगातार 3 षटकारांना 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. तर 1-1 धावेसाठी सुद्धा तोच संघर्ष पाहायला मिळतोय. बारक्या कांबळे
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कामोठे संघाकडून केलं जात आहे. इब्राहिम पटेल चांगला चेंडू होता यावेळेस, फुलर लेन डिलिव्हरीचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, परंतु 2 धावा मात्र कुठेतरी रोखू शकत नाहीये. हे दडपण टाकलं जाते. 2-2 धावेनं मात्र नाकी 9 केलंय तळोजा संघाच्या. अजून 2 धावा मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 43 रन्स, 43 या आकड्यावर. बारक्या आतापर्यंत विचार केला तर 10 या आकड्यावर खेळतोय आणि परेशनं मात्र पाहायला गेलं तर पहिले 4 चौकार आणि त्यानंतर मात्र 2 षटकारांच्या सहाय्याने तब्बल 32 धावांची केळी साकारले. लोवर फुल टॉस होता, इथे फटका थोडासा चुकला होता. पाहायला गेलं तर थोडासा मिसटायमिंग जरूर झालं होतं. एक आपला स्टाईल मध्ये मात्र गुडघा टेकून चेंडू फेकण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला होता बारक्यांना. 1 रन त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 1 ने वाढते 44 या आकड्यावर. 44 रन्स. कामोठे संघाच्या धावफलकावर मात्र प्रचंड मोठी धावसंख्या पाहायला मिळते. धावांची लयलूट, धावांचं रतीब, धावांची बरसात मात्र चेतन स्पोर्ट्स चेअरमन कामोठे संघाच्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतंय. दोनही खेळाडू मात्र आक्रमक पद्धतीनं खेळ करतात. इब्राहिम पटेलनं थोडंसं कंट्रोल केलंय या षटकामध्ये. इथे मात्र फटका चुकलाय, सरळ हातामध्ये येणार आणि पहिली विकेट मिळवून देतोय. इब्राहिम पटेल मात्र तळोजा संघासाठी धावून येतोय. पहिला गडी गारद होतोय. फलंदाज क्रमांक 1 कामोठे संघाचा यावेळेस मात्र बाद होतोय तो परेश म्हात्रे. काटीनं बोंगडे घेऊ द्या किर्र मला बिडकला येऊ द्या तर या ठिकाणी विकेट मात्र मिळवली इब्राहिमना. इथे मात्र पाहायचंय फटका घरंगळत चाललाय जमिनी लगत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु हे चेंडू मात्र कॅरी करणं फार कठीण असतं क्षेत्ररक्षकांना, खास करून जेव्हा जमिनी लगत घरंगळत येणारी चेंडू एवढ्या वेगाने येत असते. त्या चेंडूला स्टॉप करणं, चेंडू उचलणं, चेंडू फेकणं या क्रिया करेपर्यंत मात्र बराचसा वेळ निघून जातो आणि तोपर्यंत मात्र मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलकावर धावा लागल्या त्या आता मात्र कामोठे संघाच्या 46 धावा. इब्राहिम पटेलनं मी म्हणे निर्णायक षटक टाकलं. फक्त 8 धावांचं षटक आणि मातब्बर फलंदाज परेश म्हात्रे 12 चेंडू आणि 32 धावांची इनिंग मात्र त्यानं समाप्त केली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 46 रन, 46 धावा. स्लॉग ओव्हरचं षटक अजूनही बाकी आहे आणि बारक्या कांबळे सुद्धा मैदानामध्ये आहे. तर नक्कीच दीपक सर तुम्हाला थांबवतो. थोडासा अतिथी मान्यवरांचा स्वागत केलं जातो. सुनील चिमणे सर, आपण पाहिलं एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक क्रिकेट प्रेक्षक यांचं देखील आगमन झालं आहे. यांचं स्वागत करतील आमचे ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच विश्वास भगत साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन इथं स्वागत केलं जातो आहे. तर नक्कीच पूर्वीच्या काळामध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज देखील त्यांच्या माध्यमातून केली जात असे. आता देखील मात्र गोलंदाजी ते करत असतात. मात्र आता प्रेक्षक बनवले त्यांचं देखील स्वागत असणार आहे सरपंच चषक 2019 पूर्वार्धामध्ये. तर तसेच आमच्या अतिथी मान्यवर आपण पाहतोय केशव भगत साहेबांचं स्वागत करतील ते म्हणजे आमचे विश्वास भगत साहेब यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जातो आहे. यावेळेस मात्र फटका चुकलाय. पंचांचा इशारा मात्र येतो नो बॉल आणि जीवनदान मात्र मिळतंय ते रोशन म्हात्रे या खेळाडूला. तर नक्कीच आपण पाहतोय उत्कृष्ट फोटोग्राफर बंटी भोईर यांचं स्वागत करतील आमचे ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच विश्वास भगत साहेब यांच्या शुभ हस्ते बंटी भोईर याचा सन्मान करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या हस्ते स्वागत केलं जातंय. ओव्हर टू दीपक सर.
फक्त या 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 वर. इथे मात्र हा फटका पाहायचा समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. झेल मात्र सुटला जातोय. पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. ते फलंदाज यावेळेस मात्र बारक्या कांबळेला, आणि बारक्या कांबळेला मात्र पाहायला गेलं तर फ्रीडचा चेंडू होता. अर्थातच मागचा चेंडू नो बॉल होता, त्यामुळे जरी झेल घेतला असता. परंतु या ठिकाणी षटकार लगातार 3 षटकार मारले तर जयदास गोवर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. या ठिकाणी आलेले आहेत पैसे. इथे मात्र चेंडू चांगला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी खोलात टाकला होता. गोलंदाज सफवानकडे मात्र वेग आहे आणि अशाच पद्धतीनं मात्र बारक्याला बीट करता येऊ शकतं. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला गेलं तर एक निर्धाव चेंडू पडला होता जो मात्र अझर पटेलच्या षटकामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं होतं इब्राहिम पटेलला, त्यानं परेश मात्रेला बाद करणारा निर्धाव चेंडू, आणि या षटकामध्ये आता मात्र हा निर्धाव चेंडू. लोवर फुल टॉस होता बारक्याच्या बॅटमधून. इथे मात्र सरळ जातो क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या हातामध्ये आणि बारक्या कांबळेच्या खेळीचा मात्र अंत होतोय. परंतु जाण्या अगोदर मात्र कामोठे संघाला मात्र एका निर्णायक स्थळी मात्र नेलंय, एका चांगल्या धावसंख्येकडे मात्र नेलंय. आणि पाहायला गेलं तर धावसंख्या 9 चेंडू आणि 15 धावांची इनिंग मात्र याच ठिकाणी संपुष्टात येते. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला करड्याच्या डोंगरी गोई माझी एक वीरा माऊली. तर दुसरी विकेट यावेळेस मात्र 50 धावसंख्येवर मात्र पडली जाते. चांगल्या धावा उभारल्या बारक्यानं सुद्धा. इथे मात्र लॉफ्ट केलंय चेंडूला. चेंडू हवेमध्ये आहे, उंच उंच, आणि जाऊन पडतोय तो सीमा रेषेच्या अगदी जवळ. त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केला, परंतु पंचांच्या इशाऱ्याची मात्र आम्ही जरूर वाट पाहू. किती धावा असणार या चेंडूवर, कारण जोपर्यंत मात्र पंच आम्हापर्यंत इशारा पोहोचवत नाहीये. रन किती धावून काढल्यात? 2 रन तर धावून काढल्यात, परंतु पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. या षटकामधील हा चौथा चेंडू सफवान पटेलचा. इथे मात्र चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला. उस्मान पटेलनं मात्र त्या ठिकाणी अफलातून प्रयत्न केला. तर इथे मात्र निर्णय घेणं अपेक्षित आहे. उस्मान पटेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. अफलातून त्या ठिकाणी प्रयत्न केला षटकार अडवण्याचा, आणि फलंदाज रोशन म्हात्रे च्या बॅटमधून हा फटका होता. अडवला जरूर जातोय, परंतु निर्णयाची मात्र आम्ही वाट पाहू. काय असेल हा निर्णय. धावसंख्या आतापर्यंत हा चेंडू वगळला तर आहे 50 वर, आणि यानंतर या चेंडूवर आलेल्या धावा मात्र जरूर ऍड केल्या जातील. चौथा चेंडू आहे शेवटच्या षटकामधील सफवान पटेलचं हे षटक. तर 2 धावा असतील या ठिकाणी निर्णय येतोय. 2 धावा असतील. पाहायला गेलं तर लाईव्ह फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आहे, पण तरीही कधी कधी आधार घ्यावा लागतो. आणि उस्मान पटेल त्या ठिकाणी होते. खास करून बराच वेळा आपण पाहतो उस्मान पटेलला, कधी कधी पंचांनी बाद जरी दिले नाही ना तरी पण उस्मान पटेल मात्र क्रीज सोडत असतो. हे आजपर्यंत आम्ही सुद्धा पाहिलंय. त्यामुळं जरूर आम्हाला सुद्धा अशा पद्धतीची अपेक्षा होती, परंतु पाहणं गरजेचं होतं. 2 धावा मिळतील.
इथे मात्र फटका चांगला, यावेळेस मात्र पाहायचा चेंडूनं अंतर सुद्धा गाठलंय. पंच इशारा करतात इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, 6 रन्स. नवसाची आहे माझी उसराई माता, उसरली गावाची शान. नवसाची आहे माझी उसराई माता, उसरली गावाची शान. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 58 या आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. चेंडू चांगला होता, अक्षरशः खोलात टाकला होता, बुंध्यात टाकलेला हा चेंडू. इथे मात्र बाद व्हावं लागेल फलंदाजाला. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव आणि पहिल्या 2 षटकांमध्ये 38 होत्या आणि दुसऱ्या 2 षटकांमध्ये आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त इब्राहिम पटेल आणि सफवान पटेलच्या गोलंदाजीनं मात्र कमबॅक केलंय तळोजा संघानं. या 2 गोलंदाजांनी दिल्या अवघ्या 20 धावा 10च्या सरासरीनं. अशा 58 धावा स्कोर कार्डवर नोंदवल्या जातात. 59 धावा कराव्या लागतील तळोजे संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. 59 रिक्वायर्ड, रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. मोठी लढाई मात्र पाहायला मिळेल. उस्मान पटेल, अली पटेल ज्या पद्धतीनं फटकेबाजी केले, ज्या पद्धतीनं मात्र या दोनही फलंदाजांनी धावा उभारल्यात आणि खास करून लिडिंग स्कोररच्या भूमिकेमध्ये, लिडिंग स्कोरच्या भूमिकेमध्ये, टॉप बॅट्समनमध्ये आपण या दोनही फलंदाजांना पाहतोय पहिल्या 5 मध्ये. त्यामुळे ही लढाई मात्र इंटरेस्टिंग होणार. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र मास्टर माइंड आहे परेश म्हात्रे, बारक्या कांबळे, सुलक्षण. पाहायला गेलं तर फार मोठा संघ आणि नेहमीच मैदानावर अशा पद्धतीचे प्रेशर सामने सुद्धा बऱ्याच वेळा हाताळलेत. म्हणूनच रायगड टेनिस क्रिकेटचा मात्र एक अग्रमानांकित संघ म्हणून या चेतन स्पोर्ट जर्मन कामोठे संघाकडे पाहिलं जातं. या धावा डिफेंड करणार का? कामोठे संघानं बऱ्याच वेळा हे केलंय, परंतु उस्मान पटेल आणि अली पटेल या 2 खेळाडूंची भूमिका मात्र तळोजे संघाचं भवितव्य ठरवेल. 59 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 59 धावा. कशा पद्धतीनं उस्मान पटेल बरसणार मैदानाच्या आतमध्ये की बारक्या कांबळेचा हा संघ मात्र ह्या धावा डिपेंड करणार. ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये सागर मांडवकर यांचा आवाज. धन्यवाद दीपक पाटील सर. एक महत्त्वाची विनंती सुद्धा आहे, जेव्हा बक्षीस समारंभ प्राइस डिस्ट्रीब्युशन असेल, सूचना असेल, सर्व संघांना आपले 12 खेळाडू पाहिजेत. आपण याची नोंद घ्या, नाहीतर अन्यथा आमचे आयोजक ठरवतील. कॅश प्राइज उद्या भेटेल. तर टार्गेट विजयासाठी दुसरा अंक सामन्यातील आपण पाहूया. कामोठे विरुद्ध तळोजा असा सामना आहे आणि विजयासाठी टार्गेट 59 रन्स टू विन. 24 चेंडू आणि 59. कामोठे संघाविरुद्ध तळोजा असा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ चांगले आहेत आणि 2 बलाढ्य संघामध्ये होणारी लढत पाहायला मिळतोय. तर सन्मानी अतिथी जयदास गोवारी साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिकसाठी कामोठे संघाला 2000 रुपये. दोन्ही संघाचे चाहता वर्ग, दोन्ही संघाचे फॅन फॉलोअर्स, दोन्ही संघाचे पाठीराखे, त्यांची अल्लोड गर्दी हा सामना पाहत असताना इंडिया क्रिकच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग हा सुद्धा सामन्याचा आनंद घेतोय. पाहायचे सामना कोण जिंकेल. उरण कोपरोली संघ प्रवेश केला मेगा फायनल मध्ये आणि यातून विजय होणारा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. 24 चेंडू 59 59 डावा विजयासाठी लक्ष. आपण इथे पाहतोय चारही बाजूला प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आहे. अल्लोट गर्दी इथे पाहायला मिळते. व्यासपीठावर पाहुण्यांची उपस्थिती सुद्धा आहे आणि 2 फलंदाज मैदानामध्ये सरकले आहेत. रायगडचा टायगर उस्मान पटेल, मागचा सामना ज्याने एक हाती जिंकून दिला तो अली सुद्धा गेलाय. 2 फलंदाज, 2 शिलेदारांची जोडी आणि या जोडीला फोडण्यासाठी गोलंदाज येणार. कामोठे संघाकडून पाहायचे बारक्या कांबळे. बारक्या कांबळे पहिलं षटक
क्षेत्ररक्षणाच्या आपण पाहतो व्यूहरचनेमध्ये 2 क्षेत्ररक्षक या सर्कलच्या बाहेर असतील आणि आपण इथे पाहणार उस्मान आलाय आणि फलंदाज अली पटेल 59 डावा विजयासाठी फलंदाजीचा विचार केला. पहिल्या अंकामध्ये जेव्हा फलंदाजी केली बारक्यानं परेशनं दुवादार फलंदाजी केली. परेशनं 12 चेंडूमध्ये 32 ज्यामध्ये 4 चौकार 2 षटकार. उस्मानला ठोकल्या होत्या 23 धावा. फलंदाज होता परेश आणि आता मात्र बारक्या कांबळे समोर उस्मान पटेल. असं युद्ध मैदानावर. सामना कोण जिंकेल? दोन्ही संघ बलाढ्य. पहिला चेंडू बारक्या कांबळेचा. उस्मानसाठी हा चेंडू ड्राईव्ह करतो ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. चेंडू वेगाने तो सीमारेषी लगत चेंडू पकडतोय मात्र तत्पूर्वी फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय आणि 2 धावेनं धावफलकावर सुरुवात करून देतो फलंदाज उस्मान 2 धावेनं. 59 धावा विजयासाठी 4 षटकांची सेमीफायनलचा हा दुसरा सामना. मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी प्रवेश करणार दोन्ही संघ. पाहायचे विजय कोणाचा होणार. बारक्याचे या चेंडू वाट ग्रे स्ट्रोक स्किलिंग शॉट यू सीमारेषे लगत फटका पाहायला मिळाला. षटकार. तुझ्या दर्शनाला प्रसाद भगत यो आयला. तुझ्या दर्शनाला प्रसाद भगत यो आयला. साडी जेवून तर आपण पाहतोय ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची जर आपण संख्या पाहिली तर 2500 लोक सुद्धा या क्रिकेटचा आनंद घेत असताना क्रिकेटचा जोश क्रिकेटचा उत्साह सुद्धा त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि आपण इथे पाहतोय उस्मानची फलंदाजी पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षक वर्गांच्या नजरा सामन्याकडे. उस्माननं मात्र बॅटचं तोंड उघडलं. एकूण धावा आहेत 8 या धावसंख्येवर. विजयासाठी पल्ला पार करायचं 59. चांगलं युद्ध मैदानावर रंगतोय. रोमांच वाढवताना पुन्हा एकदा फलंदाज उस्मान वेगाने चेंडू फेकलाय. बारक्या दोन्ही खेळाडूंकडे क्रिकेट खेळण्याचा महाअनुभव आहे. दोन्ही खेळाडू प्रोफेशनल खेळाडू आहेत. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ आपण आजपर्यंत पाहिलाय. मात्र या स्पर्धेमध्ये इथे कस लागणार आहे. बारक्याच्या गोलंदाजीवर अवलंबून असेल. येणारा सुलक्षण असेल. गोलंदाजाचे रोशन. मात्र फलंदाजी बाजू आपण पाहिली. मागच्या सामन्यामध्ये अलीनं दहशत निर्माण केली आणि इथे उस्मान स्टेडीत करतोय. कौशल्य पाहायला मिळतोय. उस्मानकडे किती गुणवत्ता आहे. प्रत्येक प्रकारचं चेंडू बघा. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. वेल टेकन 2 वेल. जिथे परेशनं पहिल्या षटकामध्ये उस्मानला 22 धावा ठोकल्या. इथे 59 धावांचा पल्ला पार करायचा. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. एकूण धावा 10 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार बारक्या कांबळे. गोलंदाजी मार्कर बारक्या कांबळे. राईट आर्म ओव्हर द विकेट. उस्मान साठी हा चेंडू लॉफ करतोय. U6 व्हेरी गुड स्ट्रोक. 6 धावेसाठी षटकार. गावदेवी क्रिकेट उसरली गावचा डंका वाजतय क्रिकेट संघाचा. तर या फटक्यानं आनंदाचं वातावरण पाठीराख्यांमध्ये. किती आपल्याला देखना फटका पाहायला मिळाला. टायमिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो फटका उस्मानच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावसाठी संघर्ष. रिस्की रन. व्हेरी गुड रनिंग. उस्मान मध्ये किती स्फूर्ती आहे. किती चापल्य पाहायला मिळतंय. चपलाय क्रिकेटचं सुद्धा प्रदर्शन केलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावा पाहूया. 59 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम सुद्धा आहे. पण पहिल्या षटकामध्ये आल्या एकूण धावा 17. सरासरीचा विचार केला 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आपण इथे पाहिलं. 18 चेंडूचा खेळ बाकी. सेमीफायनलची लढत पाहायचंय कोण पोहोचणार मेगा फायनल मध्ये. चांगली स्थिती मात्र मैदानावर पाहायला मिळते दोन्ही संघांसाठी. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 18 चेंडू 42 धावा. कामोटे विरुद्ध तळोजा असा सामना पाहायला मिळतोय. गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द आयोजित वर्ष 6व्या सरपंच चषकाची स्पर्धा. उस्मान अजूनही मैदानावर. जोपर्यंत उस्मान मैदानावर असेल पाठीराख्यांकडे अपेक्षा असतील. विजयाच्या अपेक्षा जागृत झाल्या असतील. मात्र विजय मार्गावर आरूढ कोण होणार. फलंदाज विजयाची वाट सोपी करणार का गोलंदाज विजयाची वाट सोपी करणार. गोलंदाजीच्या मार्गावर येते गोलंदाज सुलक्षण भोईर. गोलंदाजी मार्कर षटक हाताळेल. चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं. 18 चेंडू आणि 42 धाव्याची गरज. गोलंदाज तयार सुलक्षण. गोलंदाजी मार्कवर खेळण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज खेळणाऱ्या उस्मान पटेल.
यावेळचा चेंडू लॉफ करते, उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज उस्मानच्या केळीचा अंत. महत्वपूर्ण फलंदाज बाद. पहिला धक्का मात्र कान मंत्र देऊन तो निघालाय. अलीला त्याने कान मंत्र दिलाय कसं खेळायचंय. पहिला धक्का तळोजे संघाला. रूपाची पोरगी माझ्या मामाची, रूपाची पोरगी माझ्या मामाची, रूपाची पोरगी माझ्या मामाची. लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. निश्चितच मैदानाकडे आपण वळूया. प्रेक्षकांमध्ये उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय. डीजे मास्टरांची धून वाजल्यानंतर काही प्रेक्षकांमध्ये आपल्याला डान्स सुद्धा पाहायला मिळतोय. किती उत्साह आहे, किती स्फूर्ती त्यांच्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या 17 धावा. सुलक्षणला मिळालेले सक्सेस. सुलक्षणला बाद केलं सुलक्षणनं. उस्मानला मात्र नवीन फलंदाज गेलाय सम्रा पटेल. मागच्या सामन्यामध्ये सम्रानं सुद्धा खूप चांगली तर लक्ष विद्या. सम्रा खेळतोय स्ट्रायकरेनला. गोलंदाज सुलक्षणची गोलंदाजी वाकडी नाईट स्पर्धेमध्ये पाहिली. खूप चांगली गोलंदाजी केली सुलक्षणनं. आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 10 धावेची गरज असताना कामोटे संघानं आपला दबदबा कायम ठेवला होता. सुलक्षण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क. रोशन मात्रे सारखा गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केली त्याचं षटक अजूनही बाकी. मात्र विजयासाठी पल्ला 6 चेंडू 22 धावा. स्ट्रायकरेनला अली पटेलसाठी हा चेंडू होता. चपराक मारण्याचा प्रयत्न. चेंडू फारसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. संघ एकनी पुढे सरकेल. एकूण धावा त्या धापलकर. उस्मान बाद झाल्यानंतर पाठीराखे सुद्धा आपण पाहते थोडीशी नाराज आहेत. मात्र जी क्षमता आपण पाहते अलीनं मागच्या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवलं. खूप चांगली आक्रमकता सिद्ध केली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा तो ठरला होता. अली अजूनही मैदानावर आहे. सम्रा त्याला साथ देणार आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर 15 चेंडू आणि 11 धावेची गरज. चांगलं युद्ध झुंबतोय दोन्ही संघामध्ये. 15 चेंडू आणि 41 धावा. 18 मध्ये 42. मात्र व्हेरी गुड बॉलिंग. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर आला नाही. आणि किंग ऑफ कामोटे ज्याला म्हटलं जातं तो कामोटे संघाच्या पाठीराख्यांचा जल्लोष सुद्धा जेव्हा निर्धाव चेंडू फेकला जातो आणि त्यांचा पाठीराख्यांचा आवाज सुद्धा इथे आपल्याला ऐकायला मिळतो. गोलंदाज तर सुलक्षण बोईर. 4 चेंडू फेकल्या, फक्त 1 धाव दिली. टफ बॉलिंग. गोलंदाजाचं शक्ती प्रदर्शन दाखवलं गोलंदाज सुलक्षणनं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इशारा आलाय आणि फलंदाज बाद. थँक्यू. सुलक्षणचं कौतुक करावं लागेल. दुसरं षटक हाताळते. खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी कत्तल करताना हा आपण गोलंदाज पाहिला. चेंडू फेकल्या आतापर्यंत 5 आणि फक्त 1च धाव दिली. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर 13 चेंडू 41. 18 चेंडू मध्ये 42 समीकरण होतं. ते नवीन समीकरण आपण पाहिलं. गोलंदाजी दहशती खाली वावरताना फलंदाज अली खेळतोय मैदानावर. नवीन फलंदाज येतोय ताहिर पटेल. फलंदाज आपण इथे पाहतोय 4थ्या क्रमांकावर. चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं. थोडासा सामना अवघड होत चाललाय. अलीकडे ती क्षमता आहे पुट ऑन फाईट लढा देण्यासाठी. अली सुद्धा सज्ज होईल. 13 चेंडू 41. गोलंदाज तयार सुलक्षण. दुसरा अंक. फायनलचा प्रवास कोण करणार? गोलंदाज सुलक्षण. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. एकदा जोरदार टाळ्या सुलक्षणच्या या गोलंदाजासाठी. महत्वपूर्ण सामन्यामध्ये व्हेरी गुड बॉलिंग. फक्त धाव दिली या षटकामध्ये 1 आणि या सामन्याला कलाटणी देणारे षटक सुद्धा पाहायला मिळालंय. चेंडू शिल्लक राहिले आता मात्र 12 आणि विजयासाठी 41 धावेची गरज. ऑल द बेस्ट. थँक्यू. मस्त गा. हो. विसवची पारू
मात्र इथे आपण पाहिलं कामोटे संघाचा दरारा पाहायला मिळतोय, गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळाला, कौशल्य पाहायला मिळालं. गोलंदाज सुलक्षणकडून सामन्याला टर्निंग पॉइंट ठरणारं षटक पाहायला मिळेल का? येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू 41. गोलंदाज येतोय दैवत मात्र रोशनची गोलंदाजीचं षटक अजूनही बाकी असेल. चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू आणि 41 धावा. तर सुलक्षणची गोलंदाजी पाहिली, 1 धाव दिली आणि फलंदाजांना बाद केलं 2 फलंदाज. गोलंदाज दैवत गडी बाद झालेत आतापर्यंत 2 धावा आहेत, त्या 18 धावा. 18 मध्ये 42 समीकरण, धाव दिली फक्त 1, जे समीकरण बनतोय 12 चेंडू 41. गोलंदाज तयार दैवत, समोर फलंदाज उस्मान बाद झाला, फलंदाज बाद झाला समरा. आणि आता मात्र अली पटेल आणि ताहिर पटेलवर संघाची जबाबदारी. सामना कोण जिंकणार? जर अलीची आक्रमकता पाहायला मिळाली तर कदाचित सामना खेचण्याचा प्रयत्न करेल तळोजा संघ. इथे आपण पाहतो लॉफ करतोय बारक्या, वेल कॅच, व्हेरी गुड कॅच. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या बारक्या कांबळेने अप्रतिम झेल मानकोली संघाविरुद्ध टिपला होता आणि तो टर्निंग पॉइंट ठरला होता, आणि हा सुद्धा आपल्याला झेल तर बारक्याकडून पाहायला मिळाला. 3रा धक्का तळोजा संघाला. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची. लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. थँक्यू. तर सन्माननीय अतिथी जयदास गोवारी साहेब यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000 रुपये. कामोटे संघाच्या गोलंदाजांना उस्मान बाद झाल्यानंतर त्यांचा डाव मात्र पूर्णपणे गडगडलाय आणि इथे गोलंदाजांचं वर्चस्व. तर नक्कीच सागर पाहायला गेलं तर तळोजा संघाच्या पाठीराख्यांना सुद्धा कळून चुकलंय. कारण नेहमी पाहतो आपण उस्मान पटेल बाद झाल्यानंतर मात्र अली पटेल बाद झाल्यानंतर तेवढ्या मोठ्या संख्येनं मात्र फटके मारण्यासाठी फलंदाज नसतात, आणि हे चित्र आजही पाहायला मिळालं. कारण उस्मान पटेलवर पाहायला गेलं तर संपूर्ण भिस्त आहे या संघाची, आणि या निर्णायक सामन्यामध्ये थोडीशी निराशा जरूर केली. गोलंदाजीमध्ये सुद्धा धाबा झाल्या, परंतु अति क्रिकेटचा मात्र हा परिणाम आहे. काल आपण पाहिलं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सुद्धा राहिला होता उस्मान पटेल. आज परत ट्रॅव्हलिंग करून पनवेलला फक्त आपल्या गावाच्या संघासाठी खेळण्यासाठी इथे यायचं, आणि इथून परत असाच रात्री श्रीवर्धनला जायचं आहे. त्यामुळे ही रोजची ही कसरत आहे, एवढा मोठा प्रवास. कुठेतरी अति क्रिकेट अति ताणामुळे मात्र या गोष्टी होत असतात. तर उस्मान बाद झाल्यानंतर थोडंसं निराशाचं वातावरण. फलंदाज खेळतो मैदानावर ताहिर पटेल आणि अजहर पटेल. सामना मात्र दीपक पाटीलचा थोडासा कठीण आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 9 चेंडू आणि 39. 9 चेंडू आणि 39 धावा. गोलंदाज तयार होईल दैवत मात्र. तर आमच्या आयोजक नंदू भगत यांना विनंती करेन आपण स्टेजची संपर्क साधायचा. 9 चेंडू 39. फलंदाज ताहिर पटेल, अजहर पटेल काही करू शकले नाही. सुरुवात चांगली झाली होती, 17 धावा बारक्या कांबळेच्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर सुलक्षणनं जे षटक फेकलं सामन्याला कलाटणी दिली, फक्त 1 धाव दिले. आणि आता मात्र दैवत मात्रे या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. कोपरली संघाचा संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दैवत लेफ्ट आर्म राऊंड विकेट, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. मंदाबाई शिकलेली नव्हती का? तर आमच्या आयोजन कमिटीचे सदस्य नंदू भगत आपण स्टेजची संपर्क साधायचे. प्रसाद भगत साहेबांनी सांगितले बक्षीस समारंभाचा सामना मात्र अवघड आहे, तो फलंदाजी करणाऱ्या तळोजा संघाला.
पाठीराख्यांची उपस्थिती सुद्धा पाहिली. उस्मान बाद झाल्यानंतर अली बाद झाला आणि त्यानंतर संपूर्ण ढेपाळताना आपण तलोजा संघाला पाहिलं. आक्रमक कोणी फलंदाज झाला नाही आणि सामना मात्र सोप्या पद्धतीनं कामोटे संघाचं वर्चस्व. यावेळचा चेंडू आणि आपण इथे पाहतोय सामना खूप अवघड आहे. थोडीशी दुखापत सुद्धा खेळाडूंना. तर चेंडू आणि धावांचं अंतर उरण कोपरली संघ नायक. उरण कोपरली संघ चेंडू आणि धावांचं अंतर 4 चेंडू आणि 37 धावांची गरज. 3 चेंडू खेळ बाकी. 3 चेंडू आणि 36. 3 चेंडू मध्ये 36 धावा. फलंदाज खेळतोय अझर, फलंदाज येतो आपण पाहतोय इब्राहिम. काही करू शकले नाही तळोजे संघ. उस्मान अली केल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आणि कामोटे संघ. नंदू भगत लवकर या आपण. उरण कोपरली संघाचे संघनायक यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय. 3 चेंडू 36 धावा. तर फायनल सामन्याचं नाणेफेक मैदानामध्ये होणार आहे. ॲडव्होकेट मदन गोवारी साहेब यांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्या फायनलच्या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. वेळ आपण पाहतोय 1:24 आणि या स्पर्धेतील अंतिम सामना इथे खेळवला जाईल. फायनल, मेगा फायनल. विजेता कोण होणार, चॅम्पियन कोण होणार. सामन्यातील औपचारिकता शिल्लक, पंचांचा इशारा नो बॉल. मात्र सामना खूप अवघड आहे, काही राहिले नाही. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने प्रवास करताना आपण पाहतोय कामोटे संघ फलंदाजी करणारा तळोजे संघ अपयशी ठरला. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिली पसंती दिली होती क्षेत्ररक्षणाची. बरेचशी आक्रमकता पाहायला मिळाली. मात्र आपण यावेळचा चेंडू पाहतोय मोठा फटका जरूर आलाय, मात्र काही बिघडणार नाही. सामन्यातील औपचारिकता तेवढी शिल्लक आहे. नंदू भगत यांना दुसरा कॉल, नाहीतर आपल्याला बॅन लावण्यात येईल. आपण स्टेजवर पण येणार नाही, आपण याची नोंद घ्या. आम्हाला इथे माहिती मिळाली. एकूण धावा आपण पाहतोय, एकूण धावा इथे 30. 59 धावांचं टार्गेट. चेंडू आणि धावांचं अंतर 1 चेंडू 29. 1 चेंडू 29. तर प्रसाद भगत साहेब, नंदू भगत येणार नाही. त्यांच्या पाठीराख्याने सांगितलं ते अशा ठिकाणी गेलेत तिथे आवाज सुद्धा पोचणार नाही. तर आपल्याला काही जबाबदारी असेल तर आपण पार पाडायचे. तर चला विनंती करेन दोन्ही संघाचे संघनायक. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. आश्वादायक अफलातून सुरुवात करून दिली, गोलंदाजांना प्रतिकार केला आणि त्या आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी केली, धमाकेदार कामगिरी. परेश म्हात्रे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडू मध्ये 32 धावा. परेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. दोन्ही संघाचे संघनायक. अंतिम सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. 2 संघादरम्यान मेगा फायनलची लढत आहे. कामोटे संघाविरुद्ध उरण